झी 24 तास एक पाऊल पुढे। आता जरा विसावूयात गॉसिपच्या कट्ट्यावर टॉप 5 ह्या सेगमेंट मधून। बिपाशा बासू आता वाट धरते ती भोजपुरी सिनेमाची। काशी ह्या मनोज तिवारीच्या सिनेमात काम करण्यास बिपाशानं चक्क होकार दिलाय। मात्र अचानक हिंदी सिनेमातून दिसेनाशी झालेली बिपाशा आता भोजपुरी सिनेमाकडे तडकाफडकी का वळली असाच प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय। सध्या एकही बिग बॅनर सिनेमा बिपाशाच्या नावावर नाहीये, त्यामुळेच तर बिपाशानं हा निर्णय घेतला नसेल ना। गेल्या वर्षीपर्यंत टॉप 10 नायिकांच्या रेसमध्ये असणाऱ्या बिपाशानं चक्क भोजपुरी सिनेमा स्वीकारणं हा तिचा निर्णय तिच्या चाहत्यांसाठी तसा धक्कादायकच आहे, नाही का? बॉलिवूड ट्रिब्यूट देणाऱ्या बॉम्बे टॉकीज सिनेमाची सगळीकडे चर्चा होत असताना सोनू निगमनं मात्र बॉम्बे टॉकीजच्या निर्मात्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। बॉम्बे टॉकीजच्या म्युझिक सीडीवर ह्या सिनेमासाठी विनामूल्य गायलेल्या गायकांच्या नावांचा साधा उल्लेखही केलेला नाहीये। यावर आमच्या नावाचा उल्लेख तरी सीडीवर करायला हवा होता अशी नाराजी सोनू निगमनं व्यक्त केली आहे। सोनू बरोबरच एसीपी बालसुब्रमण्यम, उदित नारायण यांसारख्या अनेक दिग्गज गायकांनी आपला स्वरसाज बॉम्बे टॉकीजच्या गाण्यांसाठी चढवलाय। शाहरुख खानच्या दिलदारपणाचा अनुभव नुकताच आला तो दिग्दर्शक अनुभव सिन्हाला। अनुभव सिन्हाच्या आगामी सिनेमाच्या काही व्हिज्युअल्स इफेक्टचं एडिटिंग करण्यासाठी शाहरुखच्या कंपनीचा स्टुडिओ वापरण्यात आला आणि ह्यासाठीचं भाडं म्हणून शाहरुखनं अनुभव सिन्हाकडून फक्त ₹1 घेतला। शाहरुखची कंपनी त्याच्या मित्रांसाठीच आहे असं सांगत शाहरुखनं फक्त ₹1 घेऊन आपली दोस्ती निभावली असंच म्हणावं लागेल। विद्या बालन झाली एक परफेक्ट भाभी। आदित्य रॉय कपूर ह्या तिच्या दीराचा आशिकी 2 नुकताच रिलीज झाला आणि या सिनेमाला प्रचंड यशही मिळालं। शिवाय आदित्यच्या कामाचं कौतुकही झालं। त्यामुळेच एक आदर्श वहिनी म्हणून विद्यानं आपल्या घरी आपल्या दीराच्या यशासाठी एक छोटेखानी पार्टी आयोजित केली। शिवाय त्याच्या आवडीचे पदार्थही स्वतः तयार केले। म्हणजे नंबर 1 हिरोईन असणारी विद्या आता नंबर 1 भाभीही होतीये। तर ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख एका सिनेमात दिसणारे अशा चर्चांना सध्या बॉलिवूडमध्ये उधाण आलंय। हॅपी न्यू इयर ह्या फराह खानच्या सिनेमात शाहरुख सोबत ऐश्वर्याला कास्ट करण्याचा विचार करते। ऐश्वर्या सध्या हॅपी न्यू इयरची स्क्रिप्ट वाचते असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। मात्र फराह खाननं या चर्चांना पूर्ण विराम देत शाहरुख सोबत मला एका नवोदित अभिनेत्रीला कास्ट करायचंय असं सांगितलं। झी 24 तास एक पाऊल पुढे।